आपण गीतामध्ये गायलं की मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन अधिक रुचकर आहे, ते चांगलं आहे देहासाठी आणि आपल्या जीवनासाठी. आणि आज आपला विषय आहे या सकाळी मरणामध्ये की देवाची आज्ञाधारकता. आणि आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये असू दे किंवा आपल्या जगिकमध्ये आपण चालताना सर्व गोष्टीत आपल्यामध्ये आज्ञाधारक असणं हे गरजेचं आहे. कारण ज्याची आपण उपासना करतो, ज्याची आपण आराधना करतो, जो आपला आराधनेचा विषय आहे, ज्याचं आपण भजन पूजन करतो, त्या प्रभूकडे जर आपण पाहिलं तर त्याचं जीवन आपण पाहतो की तो एक आज्ञाधारक असलेलाच आपला देव आहे, प्रभू आहे. आणि आजच्या म्हणण्यामध्ये आपण पाहूया की आपल्या जीवनामध्ये आज्ञाधारकता किती महत्वाची आहे. आपण आपल्या जीवनामध्ये चालत असताना आपल्या आज्ञाधारकतेला किती महत्व दिलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्या आज्ञाधारकता किती त्याचं अवलंबन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि याच्याकडे जात असताना आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे आज्ञाधारकता म्हणजे काय, तर त्याचा साधा आणि सरळ सोप्या भाषेत अर्थ आहे की आज्ञाधारकता म्हणजे देवाचे वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ती क्रिया करणं प्रियानं. हे त्या आज्ञाधारकतेचा एक सामान्य आणि सरळ असा अर्थ आहे. दुसरा आणि एक अर्थ आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेनुसार जगणे किंवा देवाची जी त्याच्या मनाप्रमाणे जी इच्छा आहे ती आपल्या जीवनामध्ये आणणं आणि त्याप्रमाणे आपण चालणं, वागणं, करणं आणि त्याप्रमाणे राहणं हे एक आज्ञाधारकतेचं उदाहरण आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की आज्ञाधारकता हे देवाचं वचन पाळल्याप्रमाणे जसं आहे तसं आपण पाहतो की आज्ञाधारकता हे असं उदाहरण आहे की जे आपल्याला एक तारणाशी निगडीत असलेलं. कारण तारणारी व्यक्तीकडे पाहिलं की तारणारी व्यक्ती देवाच्या आज्ञेमध्ये तत्पर असते. आपण पाहतो की आणखीन शास्त्र भागात की देवाच्या आज्ञा पाळत असताना खूपसा साधा सरळ पण आहेत, पण काही वेळेस देवाच्या आज्ञा पालन करत असताना, देवाचे वचन ऐकत असताना, आपल्या जीवनामध्ये आणताना त्या तितक्याच कठोर सुद्धा असतात. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण देवाची आज्ञा सर्वात महत्वाची. आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो सुद्धा की तो सुद्धा त्यानं आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. त्यानं स्वतःची इच्छा त्या ठिकाणी ठेवली नाही, तर वधस्तंभावर जात असताना त्यानं पित्याची इच्छा ठेवली. आणि आपल्यासाठी एक आज्ञाधारकतेचं एक उत्तम आणि महत्वाचं असं हे उदाहरण आहे. काही वेळेस आपण आज्ञा पाळण्यामध्ये सुद्धा कमी पडतो, कारण आपण देहामध्ये दुर्बल आहे प्रियानो. आणि पण देव आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो की आपण देवाच्या वचनानुसार त्याचं वचन पालन करत असताना कशा प्रकारे त्याचं वचन धरून, योग्य शिक्षणात धरून देवाच्या आज्ञा पालनामध्ये आपण चालावं. आपण पाहतो की शास्त्र भागातून अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला देवाचं आज्ञा पालन करत असताना खूप अशा महत्वाच्या आहेत. प्रभूने आपल्यासाठी खूपसे उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेले आहेत की जेणेकरून आपण त्याचं आज्ञापालन अधिक चांगल्या प्रकारे करू, आपल्या जीवनामध्ये त्याचं लागू करून घेऊ आणि त्याप्रमाणे चालू की जेणेकरून आपल्याला त्याचा अधिक असा फायदा होऊ शकतो. आपण पाहतो की आज्ञाधारकता कठीण असू शकते. बऱ्याचदा त्याचा असा अर्थ असा होतं की सोपा मार्ग उपलब्ध असताना सुद्धा एक खडतर मार्ग निवडायचा की ज्याच्यामधून आपल्या प्रभूची इच्छा पूर्ण होते. आपल्या मनाविरुद्ध करावं लागतं, पण त्या मनाविरुद्ध करून जर असताना आपण आपल्या देवाची आज्ञा जर त्या खडतर मार्गावर पाळली तर आपल्याला निश्चितच त्याचं प्रतिफळ येणाऱ्या दिवसामध्ये पाहता येऊ शकतं. आज्ञाधारकतेसाठी आपण पाहू शकतो की आज्ञाधारक एक त्यागाचा मार्ग सुद्धा असतो. त्याच्यामध्ये शिस्त असते. आपल्याला कधी आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जाऊन आपल्याला तसं त्या आज्ञाधारकतेचं पालन करावं सुद्धा लागतं. आज्ञा पाळण्याची आपली जी निवड आहे ती देवावरील आपला विश्वास दर्शवते प्रियानो. आपण किती प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवतो, किती प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. आणि हे दर्शवतं की आज्ञा जरी कठीण असली किंवा जर त्याच्यामध्ये आपल्याला वाटत असेल किंवा जगाला वाटत असेल की त्याच्यामध्ये काहीच ते महत्व नाही किंवा ती अर्थही नाही, पण देवाच्या दृष्टीने आपण आज्ञा पाळणं एक उत्तम आहे. आणि देवाची इच्छा असते की आपण नेहमीच त्याच्या आज्ञेत पालन करत असताना त्याप्रमाणे चालावं आणि त्याप्रमाणे राहावं. जुन्या करारात आपण अनेक उदाहरण पाहतो, नव्या करारात सुद्धा आपण आणखीन उदाहरण पाहतो. आपण पाहतो की जुन्या करारातून नोहाचं उदाहरण, अब्राम, इसाक, असे दावीद, असे कितीतर लोक आहेत की त्यांनी आपल्या समोर देवानं आपल्या समोर त्यांचा कित्ता ठेवलेला की आपण आज्ञाधारक
आज्ञापालनामध्ये कशा प्रकारे राहावं. यहोशुवाचं सुद्धा आपण उदाहरण पाहतो यरीहोच्या भिंतीभोवती, की कशा प्रकारे त्याने देवाच्या आज्ञा पाळल्या आणि तो त्याने एक चांगली अशी गोष्ट आपल्या समोर ठेवलेली आपण पाहतो. आज्ञाधारकता देवाला दाखवते की आपण त्याच्यावर प्रेम करतोय, त्याच्या आज्ञा पाळतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, की ज्यामुळे त्याची शक्ती, देवाची शक्ती आपल्या जीवनात अधिक प्रमाणात सक्रिय होत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज्ञाधारकतेसाठी आपल्याला एक बक्षीस असं ठेवलेलं आहे की, आणि आपण पाहतो की ते बक्षीस आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात असेल, देवामध्ये देशासोबत वाढणे किंवा जगीमध्ये पाहिलं की जे जगाच्या दृष्टीने वाटतं की ते यश आहे, की जे यश अनेक स्तरावरती आपल्याला मिळत राहतं. पण आपण पाहतो की आज्ञाधारकतेचं एक उत्तम असं प्रतिफळ आहे, जे की आपल्याला या जीवनात सुद्धा, या जगिक जीवनामध्ये सुद्धा देव करतो. आणि पुढे पाहतो की आपण आपल्याला स्वर्गामध्ये सुद्धा त्याचं प्रतिफळ राखून ठेवलेलं असं आपण पाहतो. आपण पाहतो की देवाची आपल्या प्रत्येकासाठी एक योजना असते, आपल्याला समृद्धीसाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज्ञापालनातून देवाकडे आपल्यासाठी एक चांगली योजना असते. आपण यिर्मयाच्या पुस्तकामध्ये ते पाहतो 29वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये. आणि आपण पाहतो की पुढे आपल्या जीवनासाठी देवाची इच्छा आहे की आपण यशस्वी व्हावे. जगाने परिभाषित केलेले प्रमाणे किंवा जगाने ठरवल्याप्रमाणे आपल्याला यश तसं मिळू नये, तर देवाची इच्छा असं की जे देवाने ठरवलंय, जी देवाची भाषा आहे त्याप्रमाणे त्याच्या आज्ञा पालनाद्वारे आपल्याला यश मिळत राहावं अशी देवाची योजना आहे. आणि त्यासाठी आपण आज्ञा पालन करणे जरुरीच आहे. प्रियानो, आपण वास्तुशास्त्र भागातून यिर्मयाच्या पुस्तकामध्ये त्याचा 7वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आपण पाहतो, यिर्मया 7 आणि 23व्या वचनामध्ये, तर मी त्यास एवढी आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. आणि आपण पहिल्याच ओळीमध्ये पाहतो, तर मी त्यास एवढीच आज्ञा केली. आणि आपण पाहतो की आपला प्रभू कशा प्रकारे मनुष्यासाठी आज्ञा देत आहे की मनुष्य त्याप्रमाणे चालावं, की तो म्हणत आहे की एवढीच आज्ञा मी तुम्हाला करतो. आपण त्याच्याविषयी आणखीन सविस्तर वाचतो की शमूएलाचं पुस्तक, पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि त्याच्यातील 22व्या वचनामध्ये आपण पाहतो. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि त्यातील 22वे वचन आपण पाहतो की जे आपल्या सर्वांना माहिती आहे. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एरक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. खरंच आपला प्रभू आहे की जो त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी ज्याचं तारण होते, जो देवाच्या मार्गात चालतोय, तो प्रत्येक वेळेस परिस्थिती विपरीत जरी त्या लेकरासाठी असली तर देवाची इच्छा आहे की त्यानं त्या खडतर मार्गावर सुद्धा देवाची इच्छा पाळावी, देवाची आज्ञा पाळावी, देवाच्या आज्ञेत राहावं, देवाच्या बाहेर राहून देवाची जी योजना आहे, देवाची इच्छा आहे त्याच्यासाठीही त्याच्या जो मनुष्य ती आज्ञा पालन करते किंवा जो मनुष्य ते आज्ञा पालन करते, त्या आज्ञा पालनाद्वारे त्या मनुष्यालाच नाही तर त्याच्या पुढच्या पिढीला किंवा त्याच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा देव आशीर्वाद करावं. हे कशाद्वारे शक्य होतं प्रियानो? आपण पाहतो की केवळ आणि केवळ देवाच्या आज्ञा पालनाद्वारे. आपण या शमूएलामध्ये पाहतो की देव कशा प्रकारे शौलाला सांगत आहे की शौलाने एक गोष्ट केली देवाच्या मनाविरुद्ध. आपण त्या 15व्या अध्यायामध्ये पाहतो की त्याला सांगितलं होतं की ह्या लोकांचा पूर्णपणे नाश कर. पण आपण पाहतो की शौलानं पूर्णपणे नाश केला नाही, तर काही गोष्टी त्याने राखून ठेवल्या. त्याच्या मनाला वाटलं की ह्या गोष्टी मी राखून ठेवल्या आणि ह्याच्यातून काही उत्तम घेऊन देवाला यज्ञ किंवा अर्पण केलं तर देवाला अधिक संतोष होईल. पण अगोदरच आपण पाहतो की शमूएलाद्वारे देवाने त्याला सांगितलं की सर्व गोष्टींचा नाश कर. पण त्याने आपण पाहतो की या ठिकाणी त्याने ती आज्ञा अवमानली आणि पुढे आपण पाहतो की त्याला जे देवाने त्याला ठरवलं होतं की राज गादीवर त्याची स्थापना करायची आणि देवाला खेद झाला, म्हणाला की त्याच्या एका अवज्ञेद्वारे त्याने जी आज्ञाकडे दुर्लक्ष केलं आणि देवानं त्याची राजगादी किंवा त्याला राजाच्या पदावरून काढून टाकलं. आणि देवानं पुढे आपण पाहतो की दाविदाला निरंतरपणे त्याच्या वंशासाठी जे त्याच्या आज्ञापालनाद्वारे होतं, त्या आज्ञापालनाद्वारे एक निरंतर त्याचा दाविदाचा वंश त्या गादीवरती
बसत आला. आणि आपण पाहतो की त्या गादीवर निरंतर एक कायमचा एक वंश आहे, आणि जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो दाविदाच्या वंशातून येतो, ज्याच्या आज्ञा पालनाद्वारे त्याने संपूर्ण मनुष्य जातीसमोर एक कित्ता असा घालून ठेवलेला आहे. आणि तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, की ज्याचा आपण लेकर आहे, की ज्याच्या बलिदानानं आपण पाहतो की पूर्ण मनुष्य जातीसाठी सर्व गोष्टीत आज्ञाधारितेचं एक उत्तम महान असं त्याचं वर्णन करता येणार नाही, इतका असं महान त्यानं आपल्यासाठी सर्वांसाठी आज्ञा पालनाचा एक कित्ता करून ठेवलेला आपण पाहतो. पौलाला सुद्धा आपण पाहतो की पौलाकडे सुद्धा ज्यावेळेस आपण प्रेक्षकांच्या कृत्यामध्ये जातो आणि त्या ठिकाणी पाहतो की पौल सुद्धा अग्रिप्पा पुढे ज्यावेळेस पौल भाषण करतोय, प्रेक्षकांच्या कृत्य 26वा अध्याय, त्याच्यामध्ये आपण पाहतो 19व वचन, प्रेक्षित 26 आणि 19व्या वचनामध्ये, म्हणून हे राजा अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानले नाही, असं तो म्हणतोय. आणि तो म्हणतोय की ज्यावेळेस हा पौल ज्यावेळेस त्या भागातून जात होता, ज्यावेळेस देवांचा छळ करण्यासाठी, देवाच्या लेकरांचा छळ करण्यासाठी जात होता, त्यावेळेस आपण पाहतो की प्रभूनं त्याला दर्शन दिलं. आणि दिमिश्काच्या वाटेवर जात असताना प्रभू त्याच्याशी समोरासमोर बोलला. आणि आपण पाहतो की तो त्याला ज्या प्रकारे दृष्टांत झाला, तो ज्या प्रकारे अंदाज झाला, आणि त्याला जे जे प्रभूनं सांगितलं त्या गोष्टी त्यानं त्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले नाही, तर त्यानं अधिक काटेकोरपणे पाळल्या. त्यातील प्रत्येक आज्ञेसाठी त्यानं स्वतःला झोकून दिलेलं आपण पाहतो की कशा प्रकारचं त्यानं आपलं आयुष्याचं जीवन सोडून देऊन देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी तो कशा प्रकारे देवाच्या लोकांमध्ये आला. त्याने छळ सहन केला, यातना सहन केला, अनेक प्रकारचं दुःख सहन केलं की देवाच्या आज्ञा पालनात कोणत्याही प्रकारची कसर पडू नये. आपण पाहतो की एका वचनामध्ये पौल म्हणत आहे की मी मांस खाणं सुद्धा बंद केलेलं आहे. इतक्या प्रकारे आपण पाहतो की पौलानं देवाच्या आज्ञा पालनामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि आपण त्या आज्ञा पालनाचा विषय पाहतो की त्या आज्ञा पालनाद्वारे आपल्याकडे पौलानं आपल्याला ह्या वचनाद्वारे अधिक आशीर्वादित केलेलं सुद्धा पाहतो की त्यानं जी वचन, जे देवाचं आज्ञा पालन करत असताना त्याला देवानं काही ज्या भरपूर गोष्टी दाखवल्या त्या त्यानं लिहून नमूद केलेलं. आणि आपण पाहतो की आज त्या आपल्या जवळ, आपल्या हातामध्ये, आपल्या समोर अशा उपस्थित असलेल्या पत्रांमधून, अनेक लेखनामधून पाहतो की पौलानं ते लेखन आज्ञा पालनाद्वारे कशा प्रकारे आपल्या समोर लिहून ठेवलेलं. आणि आज आपण ते वचन वाचून आपण आशीर्वादित होणार असे लेकर आहे. आणखीन आपण पुढे पाहतो की ख्रिस्ताला सुद्धा आपण ख्रिस्त पाहतो की जो एक आज्ञाधारकतेचं उत्तम आणि मोठं असं उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये. आपण पाहतो ते वचन इब्रीच्या पुस्तकामध्ये, इब्रीकरांचे पुस्तक याचं 5वा अध्याय आणि वचन 8 मध्ये आपण पाहतो, तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. आणि आपण पाहतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे, त्याचं आज्ञापालन आपण पाहतो की तो राजांचा राजा होता, राजांचा राजा आहे आणि राहील सदैव. पण मनुष्य जातीसाठी तो भूतलावरती आपण पाहतो की ज्याचं गोठ्यामध्ये त्यानं जन्म घेतला, अनेक गोष्टी त्यानं या जगामध्ये असताना केल्या, आणि शेवटीला आपण पाहतो की आज्ञा पालनाच्या द्वारे त्यानं आपला देह अर्पण केला फक्त प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये. आणि आपण गतसेमनेमध्ये बागेमध्ये जात असताना प्रभूला पाहतो की तो म्हणत आहे की देवा माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. आणि आपण पाहतो की प्रभूचं ते सगळं त्याबरोबर की प्रभू माझी इच्छा नाही या जगामध्ये, माझी नको तर तुझी इच्छा पूर्ण होते. आणि आपण पाहतो की आपलं प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा पित्याची इच्छा पूर्ण केली आणि आपला देह अर्पण केला. आणि ते एक उत्तम असं मोठं उदाहरण आपल्यासाठी आहे की आपल्याला त्याच्या उदाहरणाद्वारे आपण आपलं जीवन अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो. आणि असा आपला थोर प्रभू आहे की ज्यानं आपल्याला शिकवलेलं आहे की कशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत आहेत तरी सुद्धा आपण कठीण परिस्थितीमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये आपण आपल्या देवाचं, आपल्या पित्याचे आज्ञा पाळण्यात एकदम भक्कमपणे उभं राहिलेलं असलेलं पाहिजे. आपण आणखीन पवित्र शास्त्रामध्ये वचन पाहतो की प्रियानो की अनेक सेवक आहेत, अनेक दास आहेत की जे पुष्कळाने आज्ञा पालन करून आपल्यासाठी एक उदाहरण असं ठेवलेलं आपण पाहतो. आपण दुसरं एक उदाहरण पाहतो की नोहासाठी. नोहा ज्यावेळेस आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि त्याच्यातील
शेवटचं वचन 22वं वचन, उत्पत्ती 6वा अध्याय आणि शेवटचं वचन 22वं, नोहाने तसे केले, देवाने त्याला जे सांगितले ते त्याने केले. आणि या ठिकाणी आपण पाहतो नोहा सुद्धा जो देवाबरोबर कित्येक वर्ष चालला, देवाने जसं जसं त्याला सांगितलं त्या त्या पद्धतीने तो करत गेला. प्रत्येक आज्ञा त्यानं बारीकपणे देवाची ऐकली आणि त्या आज्ञेप्रमाणे तो कार्य करत गेला. आपण पाहतो की 100 पेक्षा अधिक वर्ष त्याने देवाची आज्ञा पाळली आणि त्या आज्ञा पालन करत असताना त्यानं देवाचं काम करत सुद्धा लोकांना सांगत गेला, पश्चाताप करा, वळा देवाकडे. आणि अशा प्रकारचं कार्य करत असताना आपण पाहतो की त्याचं तारू बांधून झाल्यानंतर 7व्या अध्यायात आणि 5व्या वचनामध्ये आपण पाहतो तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. आपण पाहतो की नोहानं एक सुद्धा आज्ञा देवाची धुडकावली नाही. सर्व आज्ञा त्याने देवाच्या तंतोतंत पाळल्या. आणि आपण पाहतो की देवानं ज्या वेळेस भूतलावरती पूर्णपणे पूर आला, त्या पुरामध्ये आपण पाहतो नोहाचं परिवारातील लोक आणि देवानं जी लोक पशु पक्षी त्याच्याकडे पाठवले होते त्याच्या व्यतिरिक्त कोणही वाचलं गेलं नाही. फक्त नोहा त्याच्या आज्ञा पालनाद्वारे वाचला गेला. आणि आपण पाहतो की देवानं त्याला तशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये वाचवलेलं आपण पाहतो प्रियानो. म्हणून आज्ञापालन आपल्या ह्या जीवनामध्ये खूप असं महत्वाचं आहे. आज्ञापालनाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडताना पाहू शकतो. आजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जसं यहोशुआ सुद्धा आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. यहोशुआच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो 1ला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या तोंडातून निघू नये तर तू रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टी तू काळजीपूर्वक पाळशील, कारण असे केलं तर तुझा मार्ग समृद्ध होईल आणि तुला यश प्राप्ती होईल. आपण पाहतो की यश मिळवण्यासाठी, अनेक गोष्टी मिळवण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे मार्ग अवलंबतो प्रियानो. पण आपल्या समोर, आपल्या जवळ असणारा आपण जे शास्त्र आहे, देवाच्या आज्ञा आहे, ते पाळल्यानंतर सुलभ प्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती करून घेऊ शकतो. आज आपल्या जीवनामध्ये जर आपण पाहतो की आपण आज्ञा पाळण्यामध्ये, आपण वैवाहिक जीवनामध्ये आपण देवाच्या आज्ञा पाळत आहे काय, पती पत्नी देवाच्या आज्ञा पाळत आहेत काय. आपण पाहतो आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये आपण जे देवाचे सेवक आहेत त्यांच्या आज्ञेत आहेत का, ती आज्ञा आपल्याला देवापासून प्राप्त आहे प्रियानो. आणि त्या आज्ञेप्रमाणे आपण चालत आहे काय. आपण फक्तच आपलं जाणं मंडळीमध्ये आहे, बसून देवाचं वचन ऐकून परत येतोय आणि परत आपण जगाप्रमाणे राहतोय. तर आपण जसं मंडळीमध्ये शिकवलं जातं, जसं देवाचं वचन, देवाची आज्ञा आपल्याला प्राप्त होते, आपल्या जीवनामध्ये आपण त्या आज्ञाचं लागू करून घेत आहे का असं आपण पाहतो प्रियानो. आणि आपण तसं करावं असं देवाची इच्छा आहे. देवाची आज्ञा आहे की आपण त्याची लेकरं म्हणून ह्या जगात प्रकाशित व्हावं. एक सामान्य जीवन नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे लोक असावे की जे देवाकडे अधिक लोकांना आणतील. आपण पाहतो की सुवार्थीच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतो की जर आपण पूर्णपणे देवाचे आज्ञापालन केलं तर देवाने आपल्याला आशीर्वाद देण्याचे वचन दिलं आहे आणि तो त्याचं वचन पूर्णच करणार आपण आपल्या प्रियान पाहू शकतो. आजच्या ह्या सुवार्थीच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, आजच्या सुवार्थीचे आव्हान असे आहे की आपल्याला कधी कधी अशी दिशाभूल केली जाते की जोपर्यंत आपण देवावर विश्वास ठेवतो तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करा. अशा प्रकारचे काही एक वेगळ्या प्रकारची सुवार्थ सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते की तुम्ही प्रार्थना करा किंवा ह्या प्रकारे करा, कारण आपल्याला देवाची वचन माहित नसतं, देवाचं काही लोकांना आज्ञा ठाऊक नसतात आणि ते अशा वेगळ्या प्रकारच्या सुवार्थेमध्ये घुसतात. आपण पाहतो की आपला जो विश्वास आहे आपल्या देवावरती आणि आपण पाहतो की ही जी समृद्धी सुवार्थ आहे तिचा भर आज्ञाधारकतेवर भर न देता बक्षिसांवर तिचा भर असतो. पण आपल्याला बायबल स्पष्टपणे सांगते की आपण प्रथमतः आणि पूर्णपणे आज्ञाधारक असलं पाहिजे, देवाचं वचन ऐकणार, देवाचं वचनाप्रमाणे खरं जीवन जगणार आपण असं असावं, असं आपल्या देवाची इच्छा आहे प्रियानो. आज्ञाधारकतेमध्ये आपण आणखीन पाहतो की देवाशी ते एक नातेसंबंध निर्माण करतं. देव आपल्याला जे सांगतो ते करून आपण आपल्या निर्णयाने आणि कृतीने देवाचा सन्मान करण्याचा निर्णय घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. आज्ञाधारकतेचा आपला मुख्य हेतू देवाला प्रसन्न करणे असा असावा, कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि आपण प्रेमापोटी काहीतरी करतो तेव्हा ते करणे सोपे होते. आज्ञाधारक किती सोपे आहे प्रियानो. आणि आपण पाहतो की आपण आज्ञाधारकतेला किती आपल्या जीवनामध्ये पाहतो की देवाच्या आज्ञा पाळणं काही लोकांना वाटतं की ते आज्ञा पालन करणं एक कठीण काम आहे, किती आज्ञा पाळण्याचा खडतर प्रवास आहे. पण आपण पाहतो की जर आपण आपल्या देवावर
प्रेम करत असू, आपल्या देवावर आपण पाहतो की त्याच्यावर निष्ठेने एक निष्ठ राहू शकतो, तर आपल्याला आपल्या जीवनातील ज्या खडतर वाटणाऱ्या आज्ञा देवाच्या आहेत त्या त्याच्या प्रेमापोटी एकदम सोप्या, सरळ आणि साध्या होऊन जातील आपण आपल्या प्रियानो. जशी देवाचा आणखीन एक इच्छा आहे मार्काच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, मार्क याचा 12 अध्याय आणि 30 वचनामध्ये आपण पाहतो की त्याचप्रमाणे आपण देवावर आपल्या संपूर्ण हृदयाने, मनाने, आत्म्याने प्रेम केले पाहिजे, तर आज्ञाधारकता सोपं होईल. कारण आपली इच्छा देवाचा सन्मान करण्याची असावी, आणि देवाचा सन्मान करण्याची जर इच्छा आपली असेल प्रियानो, तर आपला देवावर प्रेम करण्याची इच्छा असेल, देवावर प्रेम आपलं प्रकट करण्याची इच्छा असेल, तर प्रत्येक परिस्थितीत देवाचं आज्ञापालन करणं हे उत्तम आणि सोपं होऊन जातं. कधी कधी आपल्याला माहित असते की देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो त्यावर कृती करणे सोपे नसते, पण देवाच्या वर असलेलं आपल्या प्रेमाखातर त्याच्या आज्ञापालन करणं एकदम सोपं होऊन जातं. आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की अशा कित्येक प्रकारचे लोक आहेत की ज्यांनी आज्ञापालन करून आपल्या समोर कित्ता ठेवून दिलेलं आहे, आणि आपण तसं जीवन जगावं, देवाची इच्छा पूर्ण करणारं जीवन आपलं असावं प्रियानो. आज्ञापालनात आनंद आहे, आज्ञापालनात जीवन आहे, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी ठेव केलेलं आहे. आज्ञापालनात एक आनंद आहे, जो आनंद जगाला समजू शकत नाही प्रियानो. पण आपण जे देवाला घेऊन चालणार आहे, देवाच्या आज्ञेत भयात राहणार आहे, आपल्याला ठाऊक आहे की आज नाही तर उद्या, परवा दिवशी देवाच्या आज्ञापालनामध्ये आनंद आहे, आणि तो आनंद देव आपल्याला देऊ करत आहे, देऊ करणार आहे. आणि हा आपला थोर प्रभू की त्याची इच्छा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्या आज्ञाधारकतेमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये त्याच्या भयात राहून, प्रार्थना करत, पवित्र आत्म्यावर निर्भर लावून, योग्य शिक्षणाला पकडून, देवाच्या वचनात राहून त्याचं आज्ञापालन करावं, अशी आपल्या प्रभूची आपल्या सर्वांच्या विषयी इच्छा आहे. आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यास देव आपल्याला सर्वांना सहाय्य करो.